सुस्वागतम सुस्वागतम विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक सतीश शिर्के, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता 11वी आणि 12वी या वर्गांसाठी पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा हा जो नवीन विषय आलेला आहे, नवीन पॅटर्न आलेला आहे, त्या संदर्भात इयत्ता 12वीचा सुधारित मूल्यमापन आराखडा, तसंच जर्नल कार्य असेल, प्रकल्प कार्य असेल, सेमिनार कार्य असेल, यांची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणाला देणार आहे। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला या सर्व गोष्टींचा उलगडा होणार आहे आणि तुमचं काम त्या ठिकाणी निश्चितपणे सोयीस्कर होणार आहे। सुधारित मूल्यमापन योजना इयत्ता 11वी साठी शैक्षणिक वर्ष 2019-20 ला चालू झाली आणि 2021 ला 12वी साठी हे कार्य आहे। अर्थात पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा हा जो विषय आहे, हा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये, ज्युनियर कॉलेजमध्ये, कला वाणिज्य विज्ञान आणि उच्च माध्यमिक व्यावसायिक जे अभ्यासक्रम आहेत, सर्व द्विलक्ष्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना तो अनिवार्य आहे, सक्तीचा आहे, कंपल्सरी आहे आणि या विषयाची गुण विभागणी वार्षिक पद्धतीने करण्यात यावी अशा पद्धतीने आपल्याला सूचित करण्यात आलेला आहे। यामध्ये प्रकल्प कार्य जे आहे त्या कार्यासाठी 30 गुण राखून ठेवलेले आहेत। जर्नल किंवा सेमिनार कार्य दोन्हीपैकी एक तुम्ही घेऊ शकता, 20 गुण आहेत, असे एकूण 50 गुणाचं मूल्यमापन हे विद्यार्थ्यांचं होणार आहे। 50 पैकी जे गुण प्राप्त होतील त्यामध्ये ABCD या श्रेणीचं रूपांतर करण्यात येईल। D ही जी श्रेणी असेल ती अनुत्तीर्ण दर्शवेल। अर्थात इयत्ता 11वी 12वी पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा या विषयासाठी अंतर्गत आणि बाह्य परीक्षकाकडून मूल्यमापन त्या ठिकाणी होईल। 11वी साठी बाह्य परीक्षक हे शिक्षकच त्या ठिकाणी असतील, अंतर्गत शिक्षक परीक्षक म्हणून तेच काम पाहतील। मात्र इयत्ता 12वी साठी मूल्यमापन पद्धतीमध्ये दरवर्षीप्रमाणे बाह्य परीक्षकांची नियुक्ती मंडळाकडून करण्यात येईल, याची आपण नोंद घेतली पाहिजे। अंतर्गत परीक्षक आणि बाह्य परीक्षक यांच्या एकत्रित परीक्षणातून विद्यार्थ्यांना 50 पैकी गुण मिळालेल्या गुणांचं श्रेणीत रूपांतर करावं लागणार आहे आणि वार्षिक निकाल त्या पद्धतीनं होईल। अर्थात 11वी-12वीला जे काही 50 पैकी गुण मिळतील, मंडळाकडून आपणाला एक श्रेणी तक्ता देण्यात येतो, त्या श्रेणी तक्त्यामधून ते नमूद करावं लागेल आणि 50 पैकी मिळालेल्या जे गुण आहेत त्याचं रूपांतर तुम्हाला कळावं लागेल आणि गुणपत्रिकेत दर्शवण्यात ते येईल। अर्थात या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की 11वी-12वी उत्तीर्ण होण्यासाठी पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा या विषयात उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे, अत्यंत गरजेचं आहे। कारण जर याला लेखी परीक्षा नाही, मग काय नाही दिलं तरी चालेल असं न होता तुम्हाला याचं पुनर्मूल्यांकन होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल। त्याचबरोबर कधीकधी 12वीला किंवा 11वीला पास होण्यासाठी जर मार्क्स कमी पडत असेल तर बोर्डानं त्या ठिकाणी सवलतीचे गुण राखून ठेवलेत। परंतु पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा विषय असा आहे की त्याला कुठल्या प्रकारचे गुण हे सवलतीचे दिले जाणार नाहीत। एकदा उत्तीर्ण झाल्यानंतर जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मला ही श्रेणी काही योग्य नाही, मला वरिष्ठ श्रेणी मिळाली पाहिजे, त्यासाठी त्याला पुन्हा प्रविष्ट जर व्हायचं असेल तर त्याला प्रकल्प असेल, जर्नल, सेमिनार कार्य असेल, हे नव्यानं करावं लागेल, याची विद्यार्थ्यांनी नोंद त्या ठिकाणी करायची आहे। आणि विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्य, अहवाल व जर्नल, सेमिनार जे कार्य आहे हे बोर्डाकडून दिलेल्या प्रकल्प व जर्नल कार्यवहीतच पूर्ण करावेत, असं निर्देश आपणाला त्या ठिकाणी दिलेले आहेत। आता महत्त्वाची बाब म्हणजे पर्यावरण शिक्षणासाठी नियमित तासिका असणार आहेत, ते वेळापत्रकामध्ये त्या ठिकाणी ठेवाव्यात, प्राधान्याने त्याचे तास घेतले जावेत आणि वर्षभर विद्यार्थ्याकडून ॲक्टिव्हिटीज पुस्तकामध्ये जे उपक्रम दिलेले आहेत ते सुद्धा पूर्ण करून घेणं अत्यंत त्या ठिकाणी आवश्यक आहे। अर्थात काही विद्यार्थी मूकबधीर असतील, अंध असतील, अपंग असतील,
अशा विद्यार्थ्यांना सेमिनार द्यायचं की जर्नल कार्य यापैकी जे त्याला सोपं वाटेल ते विद्यार्थी, संस्था, शिक्षक, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक किंवा महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली तो निर्णय त्या ठिकाणी घेणं उचित ठरेल। आणि याची जी अध्यापन पद्धती आहे, या अध्यापन पद्धतीमध्ये शिक्षकांनी सेमिनार किंवा जे जर्नल कार्य आहे या दोन्हीपैकी एक पद्धत कार्यासाठी वापरावी। दोन्हीपैकी एक, कार्यपुस्तिकेमध्ये 5 सेमिनार आणि 5 जर्नल कार्य, प्रत्येक पाठात एक असे घ्यावे। तुम्हाला 5 प्रकरणं 12वीच्या पुस्तकामध्ये आहेत, जेणेकरून सर्व पाठ्यपुस्तकातील घटकांना न्याय मिळेल। आणि सेमिनार हा उपक्रम असा आहे की विद्यार्थ्यांचं नेतृत्व असेल, वक्तृत्व असेल किंवा भाषा असेल, या सर्वांगीण विकासाची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे। त्यामुळे शिक्षकांनी तशा पद्धतीची संधी उपलब्ध करून देणं उचित ठरेल। विश्लेषण करणं जर्नल कार्यामध्ये लेखणी असेल, मांडणी कौशल्य असेल, समग्र दृष्टिकोन आणि व्यापक व्हायला निश्चितपणे मदत होणार आहे। अर्थात कधीकधी मोठी महाविद्यालये असतात, विद्यार्थी संख्या जास्त असते, अशा वेळेस हे कार्य करून घेणं थोडंसं अवघड होऊन बसतं जास्त संख्येमुळं। तर अशा वेळेस मग कधीकधी काही विद्यार्थ्यांना सेमिनार देता येईल, काही विद्यार्थ्यांना जर्नल कार्य देता येईल। आणि उपक्रम कार्य निवडताना विद्यार्थ्याची क्षमता काय आहे, आवड काय आहे, याचा विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी थोडासा विचार करणं गरजेचं आहे। अर्थात प्रत्येक कार्य हे होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तयार करावी लागेल। जेव्हा जर्नल कार्य होतं त्यावेळेस एखादा आदर्श पाठ जेव्हा शिक्षक ज्या पद्धतीनं घेतात त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना घेणं घेतलं तर अतिशय उचित। सादरीकरणासाठी मौखिक तयारी सुद्धा आवश्यक आहेत। तक्ते वापरू शकता, चित्रे असतील, प्रतिमानं असतील, स्लाइड्स असेल, संगणक आधारित पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन बनवलेलं असेल तर अशी सादरीकरण वापरणं नेटकं, वळणदार, परिणामकारक करणं हे अपेक्षित त्या ठिकाणी आहे। आता प्रकल्प कार्य व सेमिनार कार्य हे जर पाहिलं तर त्यामध्ये निश्चित स्वरूपानं गुणदान योजना जी आहे ही खालीलप्रमाणे संदर्भ तक्ता 1 राहील। आता तक्ता 1 काय आहे? प्रकल्प कार्य व जर्नल कार्य, ऑब्लिक केलं इथं, सेमिनार कार्य, पुनर्रचित गुणदान योजना ही पुढील प्रमाणे राहील। अंतर्गत कार्य, अंतर्गत परीक्षक, बाह्य परीक्षक आणि एकूण गुण असे दिले जाणार आहेत। अर्थात प्रकल्प कार्य जो आहे तो तुम्हाला सर्वांना सक्तीचा आहे। प्रकल्प कार्य केल्यानंतर अंतर्गत परीक्षक 20 गुण देतील, बाह्य परीक्षक 10 गुण देतील, असं 30 पैकी तुमचं मूल्यमापन प्रकल्पाचं होणार आहे। जर्नल किंवा सेमिनार या दोन्हीपैकी एक करायचे, त्यासाठी अंतर्गत परीक्षक 10 गुण देतील, बाह्य परीक्षक 10 गुण देतील आणि एकूण 20 गुण तुम्हाला प्राप्त त्या ठिकाणी होणार आहेत। अशा पद्धतीनं एकूण अंतर्गत परीक्षकाकडून 30 गुण, बाह्य परीक्षकाकडून 20 गुण, असं एकूण 50 मार्काचं मूल्यमापन हे प्रत्येक विद्यार्थ्यांचं होणार आहे। आता प्रकल्प कार्य जे आहे त्या संदर्भात सुद्धा काही मार्गदर्शक सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। प्रकल्प लिहित असताना विद्यार्थ्यानं काही मुद्द्यांचा समावेश त्या ठिकाणी केला पाहिजेत की त्यामधून पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले संदर्भ प्रकल्पाची यादी तुम्हाला दिलेली आहे। यादीबाहेरील काही पर्यावरण संबंधी समस्या घेऊन प्रकल्प कार्य करता येऊ शकतं। आता प्रकल्प कार्याचं मूल्यमापन खालील मुद्द्याप्रमाणे असणार आहे। जेव्हा मुद्दे दिलेले असतात त्या मुद्द्याला अनुसरूनच तुम्ही प्रकल्प तयार केला पाहिजे। पहिला मुद्दा आहे प्रकल्प विषय निवड, त्यामध्ये प्रस्तावना द्या। प्रस्तावनेमध्ये हा विषय निवडण्यापाठीमागचा हेतू लिहिणं अपेक्षित आहे। जसं विद्यार्थ्यांनी पर्यावरण समस्या असेल, विषयाची निवड का केली, संकल्पना काय आहे, थोडक्यात विषयाचा इतिहास कसा आहे, नवीन अद्ययावत माहिती, विषयाची सद्यस्थिती, अशा घटकांचा सुद्धा समावेश प्रस्तावनेमध्ये प्रामुख्याने असावा। त्यानंतर विषयाचं महत्त्व, यामध्ये सध्याच्या परिस्थितीत प्रकल्पाचं पर्यावरणविषयी, शास्त्रीय तसेच सामाजिक मूल्याचं महत्त्व ओळखून त्याबाबत नेमकेपणानं लिहावं। म्हणजे पुस्तकामध्ये, अभ्यासक्रमामध्ये जो पर्यावरणाचा समावेश केला आहे त्या संदर्भामध्ये तुम्ही त्याची सत्यता किंवा त्याचं महत्त्व तुमच्या लक्षात येऊ शकेल। त्यानंतर प्रकल्प कार्याची उद्दिष्टे, ज्या हेतून आपण प्रकल्पाचा विषय निवडला त्या अनुषंगानं प्रकल्प कार्याची योग्य उद्दिष्टे लिहिणं
अत्यंत आवश्यक आहे. तर उद्दिष्टे एकाखाली एक लिहिली पाहिजेत. त्यानंतर प्रकल्प कार्यपद्धती. प्रकल्प कार्यपद्धतीमध्ये माहिती संकलन करण्याच्या विविध संशोधन अभ्यास पद्धतीचा वापर करता येतो. जसं प्रकल्पासाठी कधी सर्वेक्षण प्रत्यक्ष करता, एखादी प्रश्नावली भरून घेऊन तुम्ही करू शकता, मुलाखत घेऊन प्रकल्प कार्य करू शकता, एखादा प्रयोग असेल, क्षेत्र निरीक्षण असतील, क्षेत्रभेट असेल, अशा पद्धतीचा अवलंब हा करावा. आणि पर्यावरणाचा प्रकल्प हा साधारणतः विद्यार्थ्यांच्या स्थानिक परिस्थितीला अनुसरून असला पाहिजे, परंतु यापुरतंच तो मर्यादित नाही हे आपण लक्षामध्ये ठेवायचं आहे. सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यानं त्याच्या स्थानिक पातळीवरील पर्यावरणाच्या समस्यांचा विचार करण्यास प्रवृत्त करावं. त्याला आपल्या सभोवतालच्या समस्या समजाव्यात, जेणेकरून त्या समस्याचा विचार तो करेल, त्यावरती उपाय शोधेल आणि पर्याय शोधण्याची संधी त्याला प्राप्त होऊ शकेल. आणि म्हणून अगदीच कुठला तरी दूर एखादा विषय, अमेरिकेतल्या एखाद्या दूषित नदीचा अभ्यास इथं करण्याची आवश्यकता नाही. मग कोणून तरी नेटवरून डाउनलोड केला आणि तो लिहून काढला असं होईल. आपल्या सभोवतालची समस्या ही असावी असं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. त्यानंतर निरीक्षणे. निवडलेले जी पद्धती आहे त्यामधून निरीक्षणं झाली पाहिजेत. आलेख तक्त्याच्या स्वरूपात ती प्रदर्शित करावी, विश्लेषण करावं. तसेच संक्षिप्त मुद्देसुद्धा असावीत. निरीक्षणावरूनच पुढचे निष्कर्ष अवलंबून असणं जरुरी आहे हे आपण सांगता येईल. आता 6वा मुद्दा दिला आहे की अंकीय विश्लेषण हे अत्यंत महत्त्वाचे. जी माहिती तुम्ही प्राप्त करणार त्याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. मग ती सांख्यिकी माहिती असेल, अंकीय किंवा संकलित केलेल्या निरीक्षणाच्या आधारे विश्लेषण करणं हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. त्यासाठी मध्यमांसह संबंध, सरासरी, टक्केवारी इत्यादीचा आधार विश्लेषण घेणं गरजेचं आहे. ज्याला मीन, मीडियन आपण म्हणतो, हे गरजेचं आहे. अचूक, प्रभावी होतं, कारण आपण सदर पद्धतीनं आपण आलेख काढावा, स्तंभालेख काढावा, पाय आलेख असेल, अशा आकृतीच्या माध्यमातून माहिती आपण प्रभावीपणे दर्शवू शकतो. हे आपण लक्षात घ्यावं. निष्कर्ष शेवटी लिहिला पाहिजे की जे तुम्ही प्रकल्प कार्य केलेलं आहे त्यावरती विश्लेषणावरून प्राप्त माहितीच्या आधारे प्रकल्पाचा निष्कर्ष तुमच्या शब्दामध्ये तुम्ही लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. आता प्रकल्प कार्यामुळं काय होतं नेमकं, तर संशोधन वृत्ती जागृत होते, चिकित्सक विचार करण्याची क्षमता व्यापक बनण्यास मदत होते आणि पाठ्यपुस्तकात प्रकल्प कार्यासाठी उदाहरणादाखल काही प्रकल्प विषयाची यादी दिलेली आहे. त्या यादीतील तत्सम स्थानिक परिस्थिती व पर्यावरणीय तसेच शाश्वत विकासाच्या बाबतीत समस्यावर आधारित असे विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांची चर्चा करून निश्चित करावेत. विषय निवडीची मुभा ही विद्यार्थ्यांना असावी आणि तसं जर विषय निवड करत असताना मात्र पुनरावृत्ती टाळावी. नाहीतर वर्गात 50 मुलं आहेत आणि 25 विद्यार्थ्यांनी एक विषय आणि 25 विद्यार्थ्यांनी एक विषय घेतला असं होऊ नये. तर त्यासाठी गट प्रकल्प विषय घेता येतील, परंतु गटातील जरी एक विषय असला तरी प्रत्येक विद्यार्थ्याची स्वतःची कार्यपद्धती, अभ्यासक्षेत्र निवडून काय केलं पाहिजे, सक्रियतेनं तो पूर्ण केला पाहिजे आणि याकडे शिक्षकानं लक्ष देणं आवश्यक आहे. अशा वेळी शिक्षकांनी वस्तुनिष्ठ व निपक्षपातीपणे गुणदान करावं आणि सदर प्रकल्प विद्यार्थ्यानं स्वहस्ताक्षरात पूर्ण करावा अशा पद्धतीची अपेक्षा आहे. तुम्ही टायपिंग वगैरे काही करू नका. साधारणपणे हा प्रकल्प 8 ते 10 पानी असावा. अर्थात तो पाठपोट असला पाहिजे. बॅक टू बॅक आपण त्याला म्हणतो, कारण 10 पानं जेव्हा पाठपोट असतात त्यावेळेस याचा उद्देश असा आहे की अनावश्यक तुम्ही पानं त्या ठिकाणी वाया घालू नये, अनावश्यक सजावट करू नये, प्लॅस्टिकचा कवर वापरू नये. नाही तर अभ्यास पर्यावरणाचा करताय आणि प्लॅस्टिक कवर वापरतोय हे कुठंतरी विरोधाभास आहे. म्हणून जी साधनसामुग्री तुमच्याकडे उपलब्ध असेल त्याच्या साह्यानं हा प्रकल्प करावा. अगदी वर्तमानपत्राचा पेपर कवर घातला, तुम्ही साधा कार्डशीट पेपर घातला, मी तर म्हणेल की प्लॅस्टिकचा कवर वापरून जर एखाद्यानं प्रकल्प जर घेतला तर शिक्षकानं त्याला किती मार्क द्यायचे ठरवलं पाहिजे. म्हणून अनावश्यक सजावट त्या ठिकाणी असू नये. प्रकल्पामध्ये आवश्यक फोटो असावेत, अनावश्यक नको. चित्र चिकटू नये,
चित्र अनावश्यक चिकटू नयेत हे लक्षात घ्यावं आणि प्रकल्प कार्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्षभर मार्गदर्शन करावं ही अपेक्षा यामध्ये आहे. आता प्रकल्प कार्य गुणदान जी विभागणी आहे ही गुणदान विभागणी तक्ता 2 या ठिकाणी दिलेला आहे. यामध्ये अंतर्गत परीक्षकांचं मूल्यमापन आणि बाह्य परीक्षकांचं मूल्यमापन. आता अंतर्गत परीक्षकाचं मूल्यमापनासाठी तेच मुद्दे आहेत आणि बाह्य परीक्षकांसाठी मात्र इथं मूल्यमापनासाठी वेगळे मुद्दे दिलेले आहेत. तर प्रकल्प विषय प्रस्तावना 2 पैकी गुण असतील, विषयाचं महत्त्व त्याला 2 गुण असतील, प्रकल्प कार्य उद्दिष्टे हे 2 गुण असतील, प्रकल्प कार्यपद्धती यासाठी 4 गुण, निरीक्षणे करा 4 गुण त्यासाठी आवश्यक आहेत, विश्लेषण 4 गुण, त्यानंतर जो प्रकल्प तयार केला जाईल निष्कर्ष 2 गुण, असं 20 मार्काचं मूल्यमापन हे अंतर्गत परीक्षकानं करावं. विद्यार्थ्यांनी सुद्धा या मुद्द्याच्या आधारे प्रकल्प पूर्ण केला पाहिजे. हे स्पष्टपणे प्रकल्पामध्ये तुम्हाला हे मुद्दे दिसले पाहिजेत आणि 20 पैकी मूल्यमापन हे पाहावं. जेव्हा बाह्य परीक्षकची नेमणूक बोर्ड करील त्या परीक्षकानं प्रकल्प अहवाल सादरीकरण जो आपण केलेला आहे त्याच्यासाठी 5 गुण हे राखून ठेवलेले आहेत. हा स्वतंत्र अहवाल तुम्ही शेवटी तयार केला पाहिजे आणि 2 पानं 4 पानं काय असतील ती शेवटी त्या ठिकाणी लावली पाहिजेत. त्यानंतर तोंडी परीक्षा जी आहे ही बाह्य परीक्षकानं घ्यावी, त्यासाठी 5 गुण राखून ठेवलेले आहेत. असे एकूण 10 गुण हे प्रकल्प कार्याच्या गुणदानासाठी म्हणजे 20 आणि अधिक 10 30 गुण हे असतील हे आपण लक्षामध्ये घ्यावं. आता दुसरा भाग आहे यामधला जर्नल. 30 गुणाचं काम आपलं पाहिलेलं आहे. आता जर्नल किंवा सेमिनार कार्य हे 20 गुणासाठी आहे. अर्थात शिक्षकांनी पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पाठातील एक असे एकूण 5 जर्नल किंवा सेमिनार कार्य तयार करावं. जर्नल कार्य हे पाठ्यपुस्तकातील घटक आणि उपक्रम व कृतीवरती आधारित उपयोजनात्मक प्रश्न तयार करून करावं अशा पद्धतीची अपेक्षा त्या ठिकाणी आहे. 11वी साठी 5 जर्नल किंवा सेमिनार कार्य आहे. वार्षिक परीक्षेच्या वेळापत्रकात घड्याळी 1.5 तास मिनिटे वेळ देऊन एकाच वेळी पूर्ण करून घेणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. आता 12वी साठी सुद्धा डिसेंबर जे 5 जर्नल आहेत किंवा सेमिनार आहेत ते डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावं. महाविद्यालय स्वतंत्र वेळापत्रक तयार करून घड्याळी 1.5 तास मिनिटे वेळ देऊन एकाच वेळी पूर्ण करून घ्यावं अशा पद्धतीची अपेक्षा आहे. यामध्ये बहिस्थ परीक्षक जे असतात ते 10 गुण देतील, अंतर्गत परीक्षक 10 गुण, असे एकूण 20 पैकी गुण देण्यात येतील. आणि 6वा मुद्दा दिलेला आहे की जर्नल आणि सेमिनार कार्यासाठी प्रत्येकी 4 गुण असतील. अंतर्गत आणि बहिस्थ परीक्षक आपण त्याला म्हणूया हे ते मूल्यमापन करतील. आता जर्नल कार्य तक्ता क्रमांक 3 हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आता अंतर्गत परीक्षकांचं मूल्यमापन आणि बाह्य परीक्षकांचं मूल्यमापन हे कशाचं आहे? जर्नल कार्याचं आहे. आता अंतर्गत परीक्षकाचं मूल्यमापन जे आहे ते जर्नलची मांडणी, विद्यार्थ्यांचा समज किंवा उपयोजन मांडणी, शाश्वत विकास संकल्पनेचं आकलन व कार्यपूर्ती 5 जर्नल कार्य पूर्ण करणं यासाठी 10 गुण हे देणं गरजेचं आहे. बाह्य परीक्षकांचं मूल्यमापन कसं असावं तर जर्नल कार्यपूर्ती विषयाचं आकलन व लेखन व तोंडी परीक्षा यासाठी 10 गुण यामध्ये राखून ठेवलेले आहेत. असं जर्नल कार्य 20, प्रकल्प कार्य 30 आणि जर्नल कार्य 20 यामध्ये असेल. किंवा मग तुम्ही सेमिनार सुद्धा घेऊ शकता. जर्नल नको असेल तर सेमिनार घेऊ शकता. तर मुख्य विषय लिहिला पाहिजे, उपघटक लिहिला पाहिजे, सादरीकरण आपण व्यवस्थित केलं पाहिजे आणि निवडलेला विषय विद्यार्थ्याच्या स्थानिक पर्यावरणाशी निगडीत आहे का व कसा तो असावा अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आता सेमिनार तक्ता 4 जो आहे तो 4 दिलेला आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी जर्नल कार्य नसेल सेमिनार केलं असेल त्यांच्यासाठी हे आहे. या अंतर्गत परीक्षकांचं मूल्यमापन, विषय निवड
निवडीमागील प्रेरणा व अहवाल लेखन त्यानं करणं गरजेचं आहे किंवा आणि 5 सेमिनार कार्य पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यासाठी 10 गुण राखून ठेवलेत, म्हणजे एका सेमिनारला 10 गुण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. बाह्य परीक्षकाचं जे मूल्यमापन आहे त्यासाठी सेमिनार सादरीकरण हे 10 गुणांचं असतं. असे एकूण 20 गुण हे सेमिनार कार्यासाठी आहेत. लक्षात घ्यायचं आहे की 30 गुण जर्नल कार्य आणि 30 गुण हे तुम्हाला प्रकल्प कार्यासाठी असतील, 20 गुण हे जर्नल कार्य किंवा सेमिनार कार्य दोन्हीपैकी एक घेता येईल. आता सेमिनार जो आहे तो दर्जेदार असण्यासाठीचे निकष काही त्या ठिकाणी बोर्डानं निश्चित केलेले आहेत. मुख्य विषय व उपघटक, निवडलेला विषय पाठ्यपुस्तकातील असावा, त्यानंतर निवडलेल्या बहिस्थ परीक्षकाने विद्यार्थ्यांना स्वतः सादर केलेले सेमिनार विषयावरील आधारित प्रश्न विचारावेत, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने त्यांना सेमिनार द्यावे अशी अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकामधील लिहिलेल्या 5 सेमिनारपैकी एक सेमिनारवर तयारी करून अभ्यासपूर्ण सादरीकरण हे करावं असं त्या ठिकाणी व्यक्त अपेक्षा केलेली आहे. सादरीकरण हे मौखिक तयारीप्रमाणे असावं. त्याखेरीज तक्ते, चित्र, प्रतिमानं, स्लाइड्स किंवा संगणकावरती आधारित कार्यक्रम, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनचा अशा विविध साधने वापरावीत व सादरीकरण अधिक नेटकं आणि परिणामकारक कसं होईल याकडं लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आता विद्यार्थ्यांसाठी सूचना आहेत. विद्यार्थ्यांनी प्रत्येक पाठातील एक असे एकूण 5 जर्नल किंवा सेमिनार कार्य पूर्ण करणं आवश्यक आहे. जर्नल सेमिनार कार्याचं जे लेखन आहे ते दर्जेदार असलं पाहिजे. विद्यार्थ्यांची समज, विषयाचं आकलन, उपयोजन, मांडणी, शाश्वत विकास संकल्पनेचं आकलन या गोष्टी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही उदाहरणांचा वापर करा आणि निकष ठेवून विद्यार्थ्यांच्या लेखनाचा दर्जानुसार गुणदान त्या ठिकाणी होईल. आता विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्य अहवाल मार्गदर्शक सूचनेनुसार दिलेल्या प्रकल्प कार्यवहीतच काय करावं, लिहावं ही अपेक्षा त्या ठिकाणी आहे. जर्नल किंवा सेमिनार कार्य अहवाल लेखन प्रत्येकी किमान 1 पान 1 साईड त्याने लिहावं. त्याचा अहवाल हा अत्यंत महत्त्वाचा आहे, तर हा अहवाल आपण लिहिणं आवश्यक आहे. आता पर्यावरण, शिक्षण व जलसुरक्षा या विषयाच्या बाबतीमध्ये मूल्यमापनात बाह्य परीक्षक जे असतील त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. कारण प्रकल्प कार्य व सेमिनार, जर्नल कार्याचं मूल्यमापन, तपासणी करणं, तोंडी परीक्षा घेणं करणं हे त्यांचं मुख्य काम त्या ठिकाणी आहे. त्यानंतर संबंधित विभागीय मंडळात बाह्य परीक्षकाचे अंतिम गुणपत्रक अर्थात ते श्रेणीपत्रक असेल संबंधित केंद्रावरती सादर करणं, म्हणजे संपूर्ण सह्या किंवा भरून पूर्ण ते करणं. केंद्र अर्थात ज्या महाविद्यालयामध्ये तुमची बहिस्थ परीक्षक म्हणून नेमणूक केली असेल त्यांच्याकडे प्राचार्याकडे सुपूर्द करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता प्रकल्प कार्य व सेमिनार, जर्नल कार्याचं मूल्यमापन, तपासणी आणि तोंडी परीक्षा करण्यासाठी सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. प्रकल्प कार्यचं मूल्यमापन खालील मुद्द्याच्या आधारे असावं. प्रकल्प लेखन, मग प्रकल्प अहवालाच्या अनुषंगानं सर्व टप्प्यांचा समावेश केला आहे की नाही सुरुवातीला दिलेलं, प्रत्येक टप्प्यात दर्जेदार माहितीचा समावेश आहे का हे पाहावं. तोंडी परीक्षा विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेल्या प्रकल्प कार्यावरती आधारित प्रश्न विचारावेत. उदाहरणार्थ संबंधित विषयच प्रकल्पासाठी का निवडला, संबंधित विषय प्रकल्प जो आहे तो मिळालेल्या माहितीची सांगड दैनंदिन जीवनाशी तुम्ही कशी घालाल, संबंधित प्रकल्पाची अभ्यास पद्धती कोणती आहे ही पाहिलं पाहिजे. त्याच्या अभ्यास पद्धती वेगवेगळ्या आहेत त्या दिल्या पाहिजेत. प्रकल्पाची निरीक्षणे किंवा निष्कर्ष सांगा. समाजात एक जागरूक नागरिक म्हणून पर्यावरण जनजागृतीसाठी तुमची भूमिका काय आहे हे आपण सांगू शकतो. मग अगदी विद्यार्थी तिथं त्याच्या पद्धतीनं वेगवेगळ्या
कार्य त्या ठिकाणी तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही या प्रकल्पाच्या अभ्यासातून समाजाची जनजागृती कशी कराल, विद्यार्थ्यांना इथं बोलतं करावं, त्याच्याकडून माहिती घ्यावी आणि हा प्रकल्प अभ्यासताना तुम्हाला आलेला अनुभव सांगा, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापराविषयी आपली जी भूमिका आहे ती भूमिका विद्यार्थ्यांना स्पष्ट केली पाहिजे. मग अगदी वीज असेल, पाणी असेल किंवा मृदा असेल, जंगल संपदा असेल, या बाबतीमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. सेमिनार कार्य जे आहे हे सेमिनार कार्य अहवालाचं मूल्यमापन हे प्रामुख्यानं खालील मुद्द्यावरती करावं. विद्यार्थ्यांनी स्वतः सादर केलेलं सेमिनारचं प्रत्येक पाठातील एक असे 5 लिखित अहवाल पूर्ण केलेले आहेत का ते पाहावेत. लिखित अहवाल दर्जेदार असण्यासाठीचे निकष आहेत. मुख्य विषय, निवडलेला विषय विद्यार्थ्याच्या स्थानिक पर्यावरणीय समस्येशी निगडीत आहे का व कसा, हा अत्यंत भर दिलाय. वारंवार पहा, स्थानिक समस्येशी निगडीत असावा. सेमिनार विषय आधारित सादरीकरण करणं. त्यानंतर जर्नल कार्य. आता जर्नल कार्य अहवालाचं मूल्यमापन खालील मुद्द्यांवर आधारित असावं. विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक पाठातील एक असे 5 जर्नल कार्य पूर्ण केलेले आहेत का, जर्नल कार्याचे लेखन दर्जेदार आहे का, तोंडी परीक्षा विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेल्या 5 जर्नल कार्यावरती ती आधारित असावी असं अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. सेमिनार कार्य किंवा जर्नल कार्य. आता बाह्य परीक्षकानं विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्य व सेमिनार कार्य तपासणी आणि तोंडी परीक्षा यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना 5 ते 7 मिनिटं वेळ द्यावा अशी अपेक्षा आहे. विभागीय मंडळात बाह्य परीक्षकाचा अंतिम गुणपत्रक, श्रेणीपत्रक सादर करण्यासाठी संबंधित केंद्रावरती जमा करणं. बाह्य परीक्षकांनी प्रकल्प अहवाल व सेमिनार जर्नल अहवाल प्रमाणपत्रावरती तुम्हाला जी दिनांकासह सही करणं, गुणदान करणं, तक्त्यात गुणदान करणं आवश्यक आहे. तोंडी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे गट करताना प्रतिदिवस किती गट बॅच असावेत हे कनिष्ठ महाविद्यालयानं बहिस्थ परीक्षकाच्या मदतीनं हे पूर्ण करावेत, निश्चित करावेत. त्यानंतर सदर बाब प्रत्येक विद्यार्थ्याची तोंडी परीक्षा कमीत कमी 5 मिनिटे घेण्यात यावी, हा निकष पाळणं अत्यंत आवश्यक आहे. तोंडी परीक्षेसंदर्भात अंतर्गत परीक्षकांनी करावयाची जी कार्यवाही आहे यामध्ये नियुक्त अंतर्गत परीक्षकांनी प्रकल्प कार्य व सेमिनार जर्नल कार्य अहवाल तपासून गुणदान तक्त्यातच गुणदान करावं. प्रकल्प कार्य, सेमिनार अहवाल, जर्नल कार्य हे मंडळाच्या निकषाप्रमाणे आहे की नाही याची पाहणी करून बहिस्थ परीक्षकानं, अंतर्गत परीक्षकानं निपक्षपाती गुणदान करावं ही अपेक्षा आहे. गुणपत्रिकेतील गुण श्रेणी स्पष्ट व सुवाच्य अंकात आणि अक्षरात नोंदवावी. इंग्रजी अंकात आणि अक्षरात नोंदवावी. खाडाखोड करू नये, ओव्हर रायटिंग करू नये. अनावधानं झाल्यास संक्षिप्त स्वाक्षरी तिथं करावी. व्हाईटनरचा वापर करण्याचं प्रमाण असतं जास्त, ते करू नये. आणि बहिस्थ तोंडी परीक्षेत उपस्थित नसल्यास त्याला फक्त अंतर्गत परीक्षकाने दिलेले गुण व त्यांची श्रेणी मंडळाच्या अंतिम गुणपत्रिकेमध्ये देण्यात यावी. ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे की एखादा विद्यार्थी अचानक बहिस्थ परीक्षक येतील त्यावेळेस नसेल तर फक्त अंतर्गत परीक्षकाचे गुण नमूद करावेत ही अपेक्षा आहे. प्रत्येक शैक्षणिक वर्षात मूल्यमापन केलेले प्रकल्प व अहवाल जे आहेत हे जर्नल कार्यवाही मूल्यमापन तक्ता डिसेंबर अखेरपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयात जतन करून ठेवावा. बोर्डाच्या दरम्यानच्या काळात बोर्डाकडून त्याची तपासणी केली जाईल. महाविद्यालयाच्या स्तरावर गुणविभागणी तक्ते तसेच अंतर्गत व बाह्य परीक्षक यांनी केलेल्या परीक्षणाचे गुण नोंदवण्यासाठी सोबतचा मूल्यमापन तक्ता करावा. तक्ता 5 दिलेला आहे. रेकॉर्डबाबत शैक्षणिक उल्लेख करावा. अंतिम लेखी परीक्षेपूर्वी पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा विषयाचं मूल्यमापन करून मंडळाकडे पाठवावं ही अपेक्षा त्या ठिकाणी आहे. आता पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा
या विषयाचा मूल्यमापन आराखडा तक्ता हा महाविद्यालयाने एका रजिस्टरमध्ये नोंदवावा या अपेक्षा आहे। त्यामध्ये कॉलेज इंडेक्स नंबर असेल, ॲकॅडमिक इयर, कॉलेज नेम, ज्युनियर सिरियली नंबर, रोल नंबर, बोर्डाचा एक्झाम नंबर, इंटरनल एक्झामिनरचा प्रोजेक्ट वर्कला दिलेले मार्क, सेमिनार वर्कला दिलेले मार्क, टोटल ए म्हणजे 30 गुणांचं इंटरनल एक्झामिनरचं मूल्यमापन असेल। एक्सटर्नल एक्झामिनर प्रोजेक्ट वर्क 10, सेमिनार जर्नल कार्य वर्ग 10, टोटल बी 20 असे टोटल ए आणि बी म्हणजे अंतर्गत परीक्षक आणि बाह्य परीक्षक यांचे 20 गुण या ठिकाणी असावेत आणि त्याची श्रेणी ही कन्व्हर्ट करायची ABCD या संदर्भात पुढच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला माहिती देईल। स्वतः तपासलं पाहिलं ते बरोबर आहे हे तुम्ही इंटरनल एक्झामिनर आणि एक्सटर्नल एक्झामिनरच्या सही स्वाक्षरी त्या ठिकाणी आवश्यक आहे। अर्थात खालीलप्रमाणे दिलेल्या गुणांचं श्रेणीत रूपांतर करावं। जे मार्क्स मिळाले असतील एकूण 50 पैकी 30 ते 50 गुण असतील तर ए श्रेणी, 23 ते 29 साठी बी श्रेणी, 18 ते 22 साठी सी श्रेणी आणि 0 ते 17 ही डी श्रेणी असेल। अर्थात ही श्रेणी जर प्राप्त झाली तर तो विद्यार्थी अनुत्तीर्ण होईल याची दक्षता विद्यार्थी आणि शिक्षकांना घेणं आवश्यक आहे। या संदर्भातलं जे परिपत्रक आहे ते बोर्डाच्या या संकेतस्थळावरती सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। तर अशा पद्धतीनं आपण इथेच थांबूया। मला वाटतं पर्यावरण विषयाच्या संदर्भामध्ये ज्या काही तुमच्या शंका होत्या, अडचण होती ती बऱ्यापैकी दूर होण्याचा हा प्रयत्न असेल। मी इथेच थांबतो। पुन्हा एखादा नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच मी आपल्या समवेत येईल। तुर्तास धन्यवाद। माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना व्हिडिओ शेअर करा आणि शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला प्राप्त होत राहतील। धन्यवाद।